नमस्कार, स्वागत आहे तुमचं नाटूवाला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये आणि आपल्या पब्लिक रिव्ह्यूमध्ये. आणि तो चित्रपट म्हणजे एक मराठी चित्रपट. हा मित्रांनो, एक मराठी चित्रपट आलेला आहे. एक सामाजिक विषय जो आहे त्यावर बेतलेला हा चित्रपट आहे. आपण माझ्या मागे जो चित्रपटाचा पोस्टर पाहत आहेत त्या पोस्टरमध्ये आपल्याला दिसते रिंकू राजगुरू, जी सैराट फेम म्हणून आपण तिला ओळखत आलेलं आहे. पण सैराटच्या वरती गेलेली ही रिंकू राजगुरू आज आशा म्हणून आपल्यासमोर दिसणार आहे. एक आशा वर्कर, ज्या आशा म्हणजे ज्या महिला हे काम करतात गावोगावी, आदिवासी पाड्यात, हे ज्या महिला ज्या आहे आशा म्हणून राबतात, यांच्यावर आधारित हा चित्रपट, हा दिग्दर्शक दीपक पाटील यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट आहे. आणि एक त्यांचा जो विषय, आशा वर्कर कशा पद्धतीने काम करतात, कशा झटतात आणि कशा पद्धतीने ते आपला परिवार सांभाळून या गोष्टी पण करतात, त्यांना किती वेळ या कामासाठी द्यावा लागतो, ते या चित्रपटात दाखवलेलं आहे. रिंकू राजगुरूसोबत आपल्याला यात पाहायला मिळणारे जे कलावंत आहेत त्यात म्हणजे शुभांगी भुजबळ, उषा नाईक असे मातब्बर मंडळी या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणारच. पण सोबत जाणून घेऊया आपल्या प्रेक्षकांकडनं की हा जो चित्रपट आहे आशा, खरंच आशा वर्करसाठी कसा चित्रपट आहे तेही जाणून घेऊया. आशा खूप छान, सुंदर. फक्त सरकारने आशा सेविकांच्या मोबदल्याकडे लक्ष दिलं पाहिजे. बाकी सर्व त्यांच्या कामाचा श्रेय खूप सुंदर आहे. चित्रपटाचा अभिनय वगैरे जो केलेला आहे, अभिनय खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. जवळपास 10 लाख सेविकांना, आशा सेविकांना तिने रिप्रेझेंट केलं. आपल्या अभिनयातून खूप सुंदर काम केलं, उत्कृष्ट काम. किती रेटिंग द्याल चित्रपटाला? 5 पैकी 5+. की भारत सरकार किंवा महाराष्ट्र शासनाने आशा सेविकांचा जो मोबदला आहे हा प्रत्येक महिन्याला भेटत नाही, कमीत कमी त्याकडे लक्ष द्यावं, बस. बाकी काही. नमस्कार. कसा वाटला चित्रपट? छान. पहिल्यांदाच आम्ही आशा वर्करचा चित्रपट बनवला. असेच काम आम्ही ग्रामीण भागात डेलीच करत असतो, याच्यापेक्षा पण जास्त करत असतो. पण छान बनवला. एकच पार्टाला प्राधान्य दिलं, पण आम्ही याच्यापेक्षा कित्येक जास्त कामं करतो, खूप सारे कामं करतो की त्याची लिमिट नाही. आणि परमनंट टाईम नाही आम्हाला. 24 तास, कितीही वाजता, 2 वाजता, 3 वाजता, कितीही वाजता, असं आमचं ग्रामीण भागात आहे. आमच्याबद्दल पिक्चर बनवला हीच आमची खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. कुठेतरी आमची दखल घेतली. फक्त पगार आमचा वेळेवर करा म्हणा, म्हणजे खूप आम्ही संतुष्ट राहू. मी चिजभवनची आशा सरिता संजय खांडेकर आणि आमच्या आशांवर पिक्चर काढलेला आहे. हे आम्हाला खूप अभिमानाची गोष्ट आहे. वरून शनी आमच्या वेळेवर पगार झाला पाहिजे आणि आम्हाला ज्या सुविधा, आता सायकलने आशा जो जातात याच्यानंतर आणखीन सुविधा भेटो अशी आमची इच्छा आहे. लाख मोलाची आशा म्हटलं आहे तिथे, पण आम्ही घरी जरी लाख मोलाची आशा असतो तर खूप चांगलं झालं असतं. लाख मुलाची आशा म्हणजे खरंच लाख मुलाची आशा, आणि जी आशेची तळमळ आहे, आशेचं दुःख आहे, तिथं पूर्णपणे व्यक्त केले. त्याबद्दल निर्मात्याचे खूप खूप धन्यवाद. आशाच्या कार्याबद्दल सरकारने जी दक्षता घेतली आहे त्याबद्दल त्यांचे मी खूप खूप आभारी आहे. आणि आशांची जे म्हणजे अडचणी वगैरे प्रसंग जे काही लक्षात घेऊन, म्हणजे मला तरी असं वाटते की खूप हे त्यांनी खूप माननीय, त्यांच्या सरकारचे मी खूप आभारी आहे. शासनाने जी आशाच्या कार्याची दखल घेतली ती खूप छान वाटली. सलाम आशाला. आणि खूप छान वाटलं म्हणजे आशा. नाही, तुम्ही बोला. आशा पिक्चर बघून खूपच छान वाटत आहे आणि हा पिक्चर सर्वांनीच बघावे, कारण की आरोग्याशी निगडीत आहे. डॉक्टर NM आणि सिस्टरने सुद्धा हा पिक्चर बघावा माझी इच्छा आहे. खूप छान पिक्चर होतं. छान होतो मूवी. आशा खूप छान पिक्चर आहे, छान मूवी आहे, खूपच मस्त होतं. छान आहे पिक्चर. खूप छान आहे. आम्ही जे काम करतो डेली एरियामध्ये, तेच आमचं तिथे दाखवलेलं आहे त्यांनी. आणि जो अनुभव आम्हाला आज आम्ही घेतला, असं वाटलं की तिच्या ठिकाणी आम्ही काम करत आहोत.
म्हणजे पडद्यावर जो दाखवलेला अनुभव आहे हा तो आमचाच अनुभव आहे. आमच्या रिअल जीवनामध्ये तेच घडत आहे. लोकांचे बोलणे टोमणे सगळं ऐकावं लागते. रात्री बेरात्री आम्हाला घरून निघावं लागते. त्यामुळे आम्हाला घरच्यांचा साथ हवाच. त्याच्यावर आदर पिक्चर काढलेला आहे आशाचा. एकदा पाहिलं आणखी डब्बल पुन्हा एकदा पाहू. घरच्यांच्या ह्याच्याशिवाय आम्ही बाहेर निघू शकत नाही. घरच्यांचं साथ असते म्हणूनच आम्ही घराच्या बाहेर निघू शकतो. आणि आम्ही गावखेड्यामध्ये तर याच्यापेक्षा बोलणी खातो आणि याच्यापेक्षा वाईट नजरेनं आम्ही लोक आमच्याकडे बघतात. तरी पण आम्ही त्यांचा सामना करू आम्ही कसं तरी बाहेर पडतो. बोललं नाही. खूप छान पिक्चर होता. याच्यातून आशा कशी असावी हे जास्त मार्गदर्शन झालं त्याच्यात. ग्रामीण भागातल्या आशा वर्करवर जे हे येतात वेळ तशा पद्धतीवर काढलं छान आहे. कारण घरी डिलेवऱ्या करत होत्या लोक, त्याच्यामुळे त्यांना घरी मार्गदर्शन करून दवाखान्यात नेलं पाहिजे अशा उद्देशाने काढला. खूप छान आहे. आशा ही पिक्चर आल्याने अभिमानास्पद वाटत आहे. खूपच छान एवढा आणि बघितल्यावर तर रड आला आम्हाला. खूप छान. रिंकू ताईचं तर खूप अभिनंदन. मी आशा असल्याचा मला खूप अभिमान आहे. मला पण खूप अभिमान आहे आणि आम्ही रिंकूमध्ये म्हणजे आम्ही स्वतःला पाहिलं आज आशा म्हणून. रिंकूने अजून पार्ट 2 करावं अशी आमची आशांची इच्छा आहे. आशा पिक्चरमध्ये जे रिंकू राजगुरूचं काम आहे खूप छान आहे. आणि पुन्हा या पिक्चरमधून अंधश्रद्धा निर्मूलन हे पण दूर झालेलंच दिसते. आशाचा पिक्चर पुन्हा अजून भाग 2 यायला पाहिजे अशी माझी खूप इच्छा आहे. नाही बोलू शकत. आशाचा दुसरा पार्ट पण निघायला हवा. आशावर पिक्चर काढून सगळ्या आशांना त्यांनी गौरवान्वित केलं आहे. आज आमचं अस्तित्व आमच्या डोळ्यासमोर आलं. आम्हाला खूप छान वाटलं आहे. आज आम्हाला आशा पिक्चर बघून स्वतःला म्हणजे एक ओळख पटल्यासारखी झाली आहे. खूपच छान वाटलं आशा पिक्चर. खूप छान पिक्चर काढला. बहुत अच्छी मूवी है, सभी को देखना चाहिए. आशा की रियलिटी दिखाई हुई है इसमें. थैंक यू. आशाच्या जीवनशैलीबद्दल सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आज आम्हाला आमची जे कामाचं आहे त्याच्याबद्दल आम्हाला खूप खूप माहिती मिळाली आणि खूप छान वाटलं. आमच्या जीवनशैलीवर एक पिक्चर निघाला हेच आमच्यासाठी खूप मोठं सौभाग्य आहे. खूप छान. खूप सुंदर चित्रपट आहे आणि काही काही गावामध्ये आजही अशी कंडिशन आहे. त्या कंडिशनचं त्यांनी प्रात्यक्षिक दाखवलं. खूप सुंदर वाटलं आहे. आजही ही कंडिशन आहे. 5 आउट ऑफ 5. खूप छान होती पिक्चर. छान आहे पिक्चर. ह्या परिस्थितीतून आम्ही गेलो आहोत. कोरोनामध्ये आमच्या पुढे अशी परिस्थिती आली होती. इकडे देवपूजा चालू असायची. कॉल यायचं की नाही असं ताई तुम्ही एरियामध्ये या, इथं पेशंट आहे. आम्हाला भरजरी शाळू घालून आम्हाला ना पाणी न पिता आम्ही त्या लाभार्थ्या घरी गेलो आणि ऑक्सिमीटर घेऊन आणि गोळ्या देऊन त्यांना आम्ही त्यांचे जीव वाचवला. अशी परिस्थिती आमच्यावर येईल. मला आशा असण्याचा खूप अभिमान आहे आणि आज खरंच मला खूप स्वाभिमान वाटतं स्वतःवर की मी खूप छान कार्य करते. मला पण एक छान अभिमान आहे की मी आशा वर्कर आहे आणि समाजाचं काम करते. आशाताई म्हणून मालतीताईंनी जसं काम केलं ना तसंच आम्ही आशा पण काम करतोय. आणि खरंच प्राऊड करतो आम्ही आशांवर की त्या अर्ध्या रात्री पेशंटचा जीव वाचवू शकतात. आशाची जिम्मेदारी आहे. मालतीताईंनी खूप छान केली. खूप बेस्ट वाटलं आणि खरंच आम्ही तेच मार्ग आम्ही पण तोच करतो. आम्ही पण अपरात्री पेशंटला तसंच सेवा देतो. वंदे मातरम. फक्त मालतीला एक बाळ पाहिजे होतं. मालतीचं पण छान पिक्चर आहे आशा. छान. आशा इज गुड मॉर्निंग. आशा इज गुड मूवी. आशा मी पण आशाच आहे. चित्रपट खूप छान झाला आहे. माझं नाव नलिनी वाघमारे, बाबुलखेडा PSCची आशा कर्मचारी आहे. मी आशा मूवीज पाहणारे. खूप असे आशांवर प्रसंग येतात आणि आम्हाला खूप त्याचा हे करावं लागते त्याच्याबद्दल. आणि हा पिक्चर पाहायला मी जास्तीत जास्त लोकांना सांगेन एरियामधल्या की तुम्ही हा पिक्चर बघा. म्हणजे आमच्यावर कसे प्रॉब्लेम येतात तर तुम्ही आम्हाला मदत करू शकता. महिला आरोग्य समितीची मीटिंग येते त्याच्यामुळे महिलांना पण असं मी खूप आवर्जून सांगते की हा पिक्चर बघायला जा. आणि प्रत्येकाने फॅमिलीमध्ये सर्वांनी या फॅमिलीतला म्हणजे आमच्या आशांसोबत आशांच्या कुटुंबातली सर्व लोक आले तर आम्हाला खूप त्यांची मदत होईल. थँक्यू.
केलं. खूप छान पिक्चर होता. जेव्हा आम्ही सुरुवातीला काम करायला सुरुवात केली होती त्यावेळेस अशीच परिस्थिती आमच्यावर आली होती. खूप त्रास भोगावा लागला घरच्यांचा आणि गावातल्या लोकांचा, कारण का आम्ही घरोघरी जात होतो तर आम्हाला काही रिस्पॉन्स नाही मिळत होता. आली असेल हे अशी गावातली आशा आहे, हिला काम असतील काय, दरवाजे लावत होते लोक. खूप बरं वाटलं कारण रिंकू राजगुरू ताईने आमच्या व्यथा मांडल्या, याबद्दल त्यांचा आभार मानते. धन्यवाद. खूप छान बनवला आहे पिक्चर. ॲक्टिंग पण छान आहे आणि खूप छान व्यवस्थित छान वाटला पिक्चर एकदम. आणि आशा वर्करचं काम तसंही छानच आहे. खूप छान काम करतात आणि तसं दाखवलं आहे तिथे. छान वाटतं. नमस्कार आशाताई सर, खूप छान वाटलं आम्हाला हा पिक्चर बघून. आणि जे रिंकूताईंनी जो पिक्चर काढला तो आमच्या कामाची दखल खूप छानपणे घेतली आणि यातूनच सर्व लोकांना जागृत होत असते की आशाच काय आहे आणि आशाचं काम काय आहे. धन्यवाद सर. आशाचं महत्त्व काय आहे ते पण कळते. आशाचं काय मत आहे ते पण कळते आणि कसे दिवस काढले आशाने शून्य ते वरपर्यंत कसं काय गेलं आहे ते पण त्यांना समजलं. आशानी त्या अडलेल्या बाईला कसं बाहेर काढलं आणि तिची डिलिव्हरी कशी करून दाखवली हे आशाने दाखवलं आहे. आशा विद्यापीठ आरोग्याचा कणा आहे आणि आरोग्यामध्ये खूप म्हणजे छानपणे दखल घेतलेली आहे, त्यामुळे माझ्या आशांना खूप अभिमान आहे. नमस्कार. आशा ही मराठी मूवी खरंच चांगला आहे, कौतुकास्पद आहे. त्याच्यामध्ये हास्य, रडणं हे सगळं दाखवलेलं आहे. आणि आशाने जी ANCला केलेली मदत आहे, ज्या प्रेग्नन्सीला केलेली मदत आहे ती खूप कौतुकास्पद आहे. पण आम्हाला शासनाला हेही म्हणायचं आहे की त्या ANCची एका आशाने जाणीव केली, पण आशाची जाणीव हे शासन का करत नाही हा माझ्या शासनाला प्रश्न आहे. बरोबर आहे. आशा कुठून आणि खालच्या थरापासून तर वरच्या थरापर्यंत आई आणि बाळ याला वाचवते, हे आणि घराला पण जपते आणि बाहेरच्या जगाला पण जपते, हे आज त्या पिक्चरमधून कळण्यात आलं. आशा फिल्म खूप छान वाटली, आम्ही एन्जॉय केलं. पण तिला ह्या सगळ्या कामामध्ये प्रोत्साहन तिच्या घरच्या लोकांनी केलं. जर तिच्या घरच्या लोकांचा सपोर्ट नसता तर ती अशा ह्या कामासाठी पुढे गेली नसती आणि तिचं अस्तित्व तिने स्वतः निर्माण केलं नसतं. तर तिच्यासोबत तिच्या घरच्या लोकांचा पण जो रोल होता त्याच्यामध्ये आम्हाला खूप आवडलं. असं जर प्रत्येक घरातल्या आशाच्या घरातल्या प्रत्येक सदस्याने, तिच्या नवऱ्याने, तिच्या घरच्या लोकांनी जर तिला सपोर्ट केला तर आशा कुठल्याच कामासाठी मागे नाही, ती खंबीरपणे उभी राहील आणि खंबीरपणे लोकांची सेवा करेल. धन्यवाद. मी माझं एवढंच म्हणणं आहे की मला आशा असल्याचा अभिमान आहे. आशा हे का आशा हा पिक्चर खूपच छान आहे, मी बघितला आहे, इतरांनी पण बघावं. आणि आमचे जे म्हणजे खरी परिस्थिती आहे की आम्हाला जे समाजामध्ये वावरावं लागते ते सत्य त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. हे समाजापर्यंत दाखवण्याचं काम रिंकूताईंनी केलेलं आहे. तिचा खूप आभार आणि आमचं पण खूप आभार आहे. सर एक मिनिट, मला आशा म्हणून मला आज या पिक्चर बघून आणि सगळ्या जगाला दाखवलं, खूप अभिनंदन झालं आहे आणि मला म्हणजे खूप अभिमान वाटत आहे की मी आशा बनले म्हणून. मी सुमिता विजय धमके आहे. मी एक आशामधूनच आज गटप्रवर्तक झाली आहे. पण आशांचे काय काम आहे हे या पिक्चरमधूनच काय आम्ही जे स्वतः जेवढं कामं केले आहे ना ते ह्याच्यात परिपूर्ण त्याच्यामध्ये त्यांनी उतरवलेलं आहे की जेवढं आम्हाला शिकवलेलं आहे, जेवढं आम्ही जेवढं जे कामं करतो आहोत तर त्याच्यामध्ये नाही का आशाच्या कामामध्ये त्यांनी बुवाबाजीपासून तर जोखमीच्या मातापासून तर कौटुंबिक छळपासून तर महिलांवर होणाऱ्या अत्याचारापासून सगळे हेट त्या पिक्चरमध्ये उतरवलेले आहे. आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू की ती आशा म्हणजे आरची आणि तिने इतकं छान काम केलं आणि इतकं दाखवलं आशाबद्दल, खूपच छान केलं आहे. मुलांच्या वजन आम्ही जे HBNC करायला जातो तर मुलांचं वजन, लहान बच्चूचं जे वजन करतो ते पण त्या पिक्चरमध्ये दाखवलं आहे. धन्यवाद. अगोदर तर मी ज्या मॅडमनी आमच्यासाठी पिक्चर जो काढलेला आहे त्याचे तर मी अगोदर अभिनंदन करते, कारण आशा वर्करची जे व्यथा पाहून त्यांनी जो पिक्चर काढलेला आहे तो खूपच मोलाचा आहे आणि सगळ्यांना तो मन भावून दिलेला आहे, म्हणून त्यांचे तो खूपच धन्यवाद करते. एवढे संपून बोलते. जास्त नाही बोलणार, पण आशाच्या कामाचं चित्रण या पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे, चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे. आणि कसं म्हणजे ग्रामीणमधल्या आशा जास्त काम याच्यात दाखवलेलं आहे, त्याचप्रमाणे शहरी आशा पण याच्यातच आहे. आणि अशा पण कुटुंब शहरात पण आढळतात, तर आम्हाला तो कसं समोर जावं लागतं याचं पिक्चरमध्ये चित्रण केलेलं आहे. आणि आम्ही प्राऊड ऑफ आशा आहे मी.
आम्ही काम करताना आम्हाला काय काय फेस करावं लागते आणि आमच्या आजूबाजूचे लोक काय बोलतात हे सगळं तिथे स्पष्टीकरण दिलेलं आहे. खूपच छान मूवी काढलेली आहे आणि ते सगळ्यांनी बघावी. आणि आमचं म्हणजे आम्ही काय करत आहोत ते कामाची दखल शासनाने घेतली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू देविता मॅडम. मी देशव्रता. ॲक्च्युली कसं आहे, मी आरोग्य डिपार्टमेंटलाच काम करतो आहे. मी आशा नसल्यामुळे बी पण मला हे आशा पिक्चर बघायला खूप छान वाटलं आहे. यामध्ये आशांचे जेवढेही किरदार दाखवले आहेत ती बाईनी ते सर्वच छान आहे. परंतु कसं आहे की आशांची अजूनपर्यंत सरकारने कधीच दाखल घेतली नाही आहे. हे जेवढे बी त्यांना त्रास होतो आहे किंवा त्यांना प्रॉब्लेम्स होतो आहे त्या प्रॉब्लेम्सची अजूनपर्यंत त्यांनी शहानिशा नाही केली आहे. फक्त त्यांना मिळतोय मानधनावर काम करून राहिलं आहे, पण त्यांनी शासकीय योजनेमध्ये सामील करावं अशी माझी विनंती आहे. आणि या अशा पिक्चरचा सेकंड पार्ट पण यावं ही पण माझं म्हणणं आहे. एकदम छान होता, इमोशनल होता आणि अशा या वर्कर लोकांवर त्यांनी पाटील सरांनी जो समर्पित केला त्यांच्यासाठी, तर त्यांना एक सन्मान म्हणून किंवा त्यांना पण हायलाईट झालं आहे. बऱ्याच लोकांना अशाविषयी माहिती नाही आहे, नॉलेज नाही आहे खूप जणांना. आणि एक त्यांनी सत्य परिस्थिती आपण हे केली की अमरावतीच्या एक ते मेळघाट जे आहे किंवा एकदम जिथे डॉक्टर्स आणि नर्स पोहोचू शकत नाहीत ते तिथे या पोहोचतात आणि म्हणजे स्त्रियांचे प्रॉब्लेम्स माहिती पडतात. आणि हुनी WHO पण यांना एक चांगलं लीडर म्हणून सन्मान दिला आहे की त्यांना मानलं आहे. कारण या तळागाळातल्या लोकांपर्यंत स्त्रियांपर्यंत पोचतात आणि त्या स्त्रियांना पण असे व्यक्ती पाहिजे असते की त्या म्हणजे स्वतःचे इमोशन्स त्यांना त्या सांगू शकतात, शेअर करू शकतात की त्यांच्यातलेच एक व्यक्ती पाहिजे असते त्यांना. आणि त्या त्यांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतात आणि त्यांना एक चांगली ट्रीटमेंट होते. नाहीतर बरेच मुलं कुपोषित होतात, माहिती नॉलेज नसतं आणि खूप लहान वयातल्या मुलींना आई बनतात आणि त्यांची डेथ होते या सर्व गोष्टींमुळे. तर त्या अशा एक खूप छान काम करतात आहे. एक चांगलं समाजसेवक पण आपण त्यांना म्हणू शकतो. चित्रपटातला अभिनय रिंकू राजगुरूने कसा केला? काय म्हटलं सर? रिंकू राजगुरूने अभिनय कसा केला? एकदम खूप छान केला. तिचा अभिनय पण खूप छान होता आणि ती जे तिच्यासाठी एक हे झटली तर एक मनुष्य म्हणून तर ते पण खूप छान होतं है ना. तिचा संसार सांभाळून तिने एका हिचा पण जीव वाचवला. आणि या ज्या जुन्या चालीरीती आहेत त्यांच्या अगेन्स्ट लढणं खूप कठीण असतं. जे लोक इलिटरेट असतात ना त्यांच्यासोबत हे करणं कारण त्यांना नॉलेजच नसतं ना आपण समोरची व्यक्ती काय म्हणते काय नाही. तर अशा लोकांसोबत लढणं आहे ते ही खूप कठीण गोष्ट असते. आणि मी सोशल वर्क करते तर मला माहिती आहे की काय काय म्हणजे फेस करावं लागतात गटांना. तर एक पिक्चर छान होता, इमोशनल होता आणि थोडे आसू पण निघालेत माझे. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. प्रेक्षकांना हा जो सिनेमा आहे, हा जो चित्रपट आहे एकदम उत्तमरित्या सादरीकरण झालेलं आहे असं हे आपले प्रेक्षकगण म्हणत आहेत. आणि प्रेक्षकगण म्हणजे यात आलेले संपूर्ण जे प्रेक्षक आहेत ते म्हणजे महिला म्हणजेच आशा वर्कर ह्याच आल्या आणि यांनी आपले अनुभव आपल्यासोबत आपल्या या चॅनलवर सांगितले की रिंकू राजगुरूंनी चित्रपटामध्ये कशा पद्धतीने काम केले आहे. तिने जी आशा आहे, जी मालती आहे ती कशा पद्धतीने सादरीकरण केलेलं आहे ते या चित्रपटात तिने दाखवून दिलेलं आहे की अभिनयाच्या माध्यमातून की तिने खरंच छान अभिनय केलेला आहे. आणि उर्वरित जे कलावंत आहे ज्यांनी या चित्रपटात काम केलं आहे त्यांनी साजेसा अभिनय हा सुद्धा केलेला आहे. विषय हा एका आशा वर्करवर आधारित आहे. ज्या आशा आहे, ज्या महिला आहे, ज्या आपल्याला आशांकित करतात लोकांपर्यंत म्हणजे जो आदिवासी पाडा म्हणा किंवा एक गरजू व्यक्तींपर्यंत, एक गरजू महिलांपर्यंत न पोचणारे डॉक्टर म्हणा, नर्स म्हणा, ते जे आपल्यापर्यंत पोचत नाही ते जे काम जे आहे ते आशा महिला या करतात. तर हा चित्रपट नक्कीच चांगला आहे. आपण सगळ्यांनी यावं आणि सगळ्यांनी बघावं. विशेषतः मराठी चित्रपट असल्यामुळे पब्लिक जे आहे विशेषतः नागपूरकर प्रेक्षक हा पाठ फिरवतो. तर कृपया करून
असं करणं गरजेचं नाही. आपल्याला विनंती आहे की आपण असे मराठी चित्रपट बघत राहावे आणि या मराठी चित्रपटाला मोठं करत राहावं, हीच एक विनंती. आणि नक्कीच बघा आशा.